आता आपण चाललोय एअरपोर्टला. कशाला एअरपोर्टला? कारण तुम्हाला एक घेऊन जाणार आहे सफरला, ते पण 14 दिवसांचा. अरे वा, कुठे चाललाय? आता तुम्हाला समजेलच पुढच्या 14 दिवस कुठे जाणार आहे. आम्ही आपले नवीन मित्र पण भेटणार आहेत. लास्ट ट्रिप मध्ये आपले खूप 2-3 असे नवीन मित्र होते आणि आता तर आपले अभिषेक सोडला की सगळेच नवीन मित्र आमचे. भेटूया गाईज. आता आम्ही करणला सोडायला एअरपोर्टला जातोय. तिकडे आम्ही तुम्हाला दाखवू की काहीतरी दाखवू, काही ना काहीतरी दाखवत राहू. सो गाईज, आता आपण आलेलो आहे टर्मिनल 1 छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आपला मित्र अभिषेक भेटलेला आहे फायनली खूप वर्षानंतर. आणि याला नेतोय मी आज फर्स्ट टाइम प्लेन मध्ये सरळ लडाखला. सरळ बघूया सरळ जातो की कसं जातो. हा गाडी चालवणार ना, आम्हीच चालवणार आहे गाडी, तर ह्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. तुझा सो आपला 5वा मित्र आलेला आहे. काय नाव याचं? बाला. बाला बाहेर काढतोय आपला आमरे त्याला. ट्रिप चालू झालेली आहे गाईज. हे आपले सगळे मित्र, त्यांचं इंट्रोडक्शन मी थोड्याच वेळात करून देईन तुम्हाला. सो गाईज, आता आपण आपलं चेकिंग झालेलं आहे. आता आपण आपल्या फ्लाईटमध्ये जातोय. बघू शकतात अभिषेक सर आणि आपले लीड तर एकदम पुढे पुढे पळत आहेत. चला भेटूया आता फ्लाईटमध्ये डिरेक्टली. माझी तरी फर्स्ट फ्लाईट आहे. सो बघूया एक्सपिरियन्स तुम्हाला बोलू. आपके पास 4x4 आई थिंक डीजल है ना गाड़ी, कार में भी आती है. ओके. काय वाटतं निघू? आज काय माहिती ना, मला भूक लागली आता. वेट कर, मी त्याला गाडी चालवतोय. GTA वाय आपला मेन ड्रायव्हर हार घेऊन आलास. आम्ही आता चंदीगड एअरपोर्टवरून डायरेक्ट आमची कार रेंटवर घेतली. तिथून आम्ही 10:30 वाजता निघून परत आमचा एक इश्यू झाला. तर आमच्याकडे काय चेक नव्हता ना, आपल्याकडे चेक नव्हता जो आम्हाला ब्लँक चेक द्यायचा होता त्या रेंटवाल्याला. तो तिथून मग आम्ही परत न्यू चंदीगडला गेलो आपल्या सौरभच्या मित्राकडे, जो इथे चंदीगडला राहत होता. तिथून मग परत त्या ड्रायव्हरला सोडून नीट बसतो ना. आता मी कुठे आलो रे आपण? जावली एक आहे, शिमलाच्या आधी लागतं 60 किलोमीटर आधी. तर तिथे आता आम्ही थांबलोय. बघूया काय भेटतं हातावर. आणि आपले टूरचे आपले लीड प्रपंचन. कट कट कट. आता नेक्स्ट इथे खूप काय काय डिश मागवल्यात. पनीर कढाई, पनीर मसाला, बघूया शाही पनीर. सो इथून आम्ही आता कुठे, प्रपंचन आता आपल्याला बोलेल पुढचा प्लॅन ऑलमोस्ट सगळा काय काय करणार आहे आपण पुढे. सो आता आपले ट्रिप लीडर प्रपंचन आमरे आपल्याला बोलतील आपला पुढचा प्लॅन. आपण जावलीमध्ये थांबलोय जेवायला. काही कुठे भेटलं नाही जेवायला, सगळं बंद होतं. तर आपण इथून सरळ जाऊ शिमलाला. शिमलाला साधारण आपण 4, 4:30 ते 5 पर्यंत आपण पोचू. आमचा एक मित्र ऑलरेडी तिकडे गेला आहे बाईकने काल सकाळीच. सो तो आपल्याला तिकडे जॉईन अप होईल. आम्ही तिच्या पुढे आम्ही पुढे किन्नौरच्या रस्त्याने कल्पाला जाऊ. ओके. सो आपले आता बाकीचे मित्र पण आपण इंट्रो करूया त्यांची. आपला मित्र पहिला तर आपला मित्र प्रपंचानंतर सौरभ, हा चिन्मय आणि हा तर ओळखता त्याला अभिषेक. तो आता फुल खाण्यात व्यस्त आहे, त्याला डिस्टर्ब नको करू, नंतर बोलूया त्याच्याशी. लेट्स गो गाईज, जाऊया आता शिमला. रोडला गाणी मजा येते नाही का? गाईज फायनली आम्ही शिमलाला पोहोचलेलो आहोत. सकाळचे आता ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही आमचा अजून एक मित्र जो बाईकने आम्हाला जॉईन करणार आहे, सुशील, त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे.
कदाचित तो त्याची बॅग आमच्या गाडीत देईल, कारण की ते दोघे आहेत. मग त्याची बॅग आम्ही कॅरी करून मग आमची जर्नी पुढे कंटिन्यू करू. सो पुढे आता तुम्ही शिमलाचे सकाळचे शॉट्स बघा. गाईज आम्ही या एवढ्या हाईटवर आहे आणि इथे बघा, ते हॉटेल बघा कुठे आहे. ऑलमोस्ट 5-6 फ्लोअरचं हॉटेल आहे. एकदम रिस्की स्पॉट आहे, बट खूप सुंदर वाटतंय. चला आता चेंज इन प्लॅन आहे. सुशील आपल्याला डायरेक्ट पुढे भेटतोय आणि आता आम्ही टुवर्ड्स कल्पा चाललो. सो पुढे आता तुम्हाला अपडेट देत राहतो कसे काय जातो आम्ही कुठल्या रूटनी. चलो बाय मित्रांनो. आपला फर्स्ट डे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. आम्ही शिमलामध्ये आता एका स्पॉटवर थांबलो आहे. बघू शकता इथे मस्त अशी फॉगची चादर येत आहे आणि खाली पूर्ण असं शिमला शहर. आणि आपले मित्र इथे फॉग उडवण्याच्या तयारीमध्ये आहे. बोलतो बांद्रे, ड्रोन शॉट कसे येतील आता. आता बघूया. आता आपण ड्रोन उडवणार आहे इथे. प्रबंधनला काही शॉट भेटतात का माहिती नाही. बघूया तसा इथे कॅम्प समोरच ड्रोन उडवणार आहे. सिक्युरिटी समोरच ड्रोन उडवतोय. बघूया आता कसे शॉट येतात, दाखवतो आम्ही तुम्हाला. काय मग बांद्रे, कसे होते आपले घेणार होतं पण तिकडे शॉट झाला. ड्रोन उडवता नाही आलं, पोलीसवाले होते. आपण कॅन्सल केलेला आहे. आता सरळ कल्पाला जाऊन आपण ड्रोन उडवणार. त्याच्या आधी तुम्ही बघितले असतील टिंबलाचे एकदम मस्त मस्त फोनवाले शॉट्स आपण अपलोड करूया. आता ड्रोन शॉट्स तर नाही आले, बट आता आमचा सेटअप बघा. Insta360 X5, इथे गोप्रो, iPhone 16 Pro हा कुठला तरी 15 Pro आणि माझा आहे 14 आणि 13 Pro. आणि हा बघा ड्रोन इथे अटकलाय. नुसतं प्रो सिरीज. म्हटलं पहिला म्हटलं बर्फ बैल स्पॉट बघा, काय मस्त स्पॉट आहे एकदम. आपण आता शिमला करत करत कुर्फीच्या पुढे एक छोटंसं गाव आहे, तिथे आलो. आता त्या गावाचं नाव तर माहीत नाही, बट तिथून आपण त्या एका स्पॉटवर आलो जिकडून एक मस्त असे ड्रोन शॉट्स येतील. आणि बघू शकतात अभिषेक चांगले असे शॉट घेतो त्याच्या फोनमध्ये. आणि व्ह्यू बघा तुम्ही, वा. एक घर तर बघा. असे खूप सारे असे तुम्हाला हॉटेल्स, घरं तुम्हाला दिसून येतील ह्या शिमलामध्ये. आता आम्ही इथून वरतून खाली आलो. खालून आता आम्ही एका स्पॉटवरून ड्रोन उडवतोय, बघू शकता तुम्ही. प्रपंचन आता ड्रोन स्टार्टच करतो याचा. हा बघा,
ह्याच्यानंतर आपल्याला नक्कीच ड्रोनचे शॉट बघायला भेटतील ना. मगाशी तर भेटले ना ते 5,000 रुपये एका शॉट. 5,000 बस. मेरा 1 लाखाचा ड्रोन आहे. दीड सॉरी. तेच बोललो म्हणून 5,000 कमी वाटले खूप. चला मग आता 5,000चा एक शॉट बघूया कसा येतो. लेट्स गो. लोकेशन कुठलं आहे अभिषेक? रायघाट. अच्छा रायगड लोकेशन आहे. ओके डो नॉट डिस्क्लोज. ओके हा लोकेशन आहे रायगड. कुर्फीच्या पुढेच लोकेशन आहे. हा थोडाच पुढे बघू शकता तुम्ही. आणि इथे खाली तुम्ही बघू शकतात कुठली तरी फार्मिंग केली आहे. नक्की कुठली आहे ती माहीत नाही. असे नेटमध्ये लावलेले आहेत सर्व झाडं. पूर्ण डोंगर असाच आहे आणि हे वरती हॉटेल्स आणि घर. हा आपला ड्रोन आलेला आहे खाली. पंखा घेतोय पंखा. गाईज आपण आता नारकंडा क्रॉस केलाय. सो बघू शकता इथे फोटोशूट चालू आहे. थारवर बसून मस्त एकदम फोटोशूट करतात. आणि ते कॅमेरामॅन तर बघा. इको होत आहे ना पूर्ण. सुशीलला बघ आवाज होतो का? ओरड. माकडा आली पण सुशील ना आला. गाईस सो आता फोटोशूट सगळं झाला. खूप थकलो आहे. काल रात्रीपासून ट्रॅव्हल करतोय. थोडाफार खाल्लाय. रात्री आम्ही 3:30ला जो जेवलो नंतर थोडासा नाश्ता केला. आणि आता बघू शकतात पार्टी फोटोशूट सगळं झाला. आणि आता परत आम्ही निघतोय कल्पासाठी. कल्पा अजून 5 तास लांब आहे. फुल एकदम एक्झॉस्ट झालो. बघूया आता कधी पोचतो. आणि आपला मित्र सुशील अजून आम्हाला भेटलेला नाही. अजून अर्धा तास तो पार्टी आहे आमच्या. सो बघूया कधी भेटतो आम्हाला. चलो मिळते. गाईस तुम्ही बघू शकतात हा किन्नौर हायवे जो संपूर्ण असा हाताने कोरलेला हायवे आहे. बघू शकतात तुम्ही कसे कोरीव काम एकदम. आणि खाली आपल्या सतलज नदी. ही व्हॅली ऑलमोस्ट 1000 फूट खोल आहे. आणि पाण्याचा फ्लो पण तुम्ही बघू शकता केवढा जोरात आहे. बस हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही.
विलेजला पोचलेलो आहोत आणि आमच्या समोरच किन्नौर कैलासचा माउंटन आता तर दिसत नाही आहे, बट एकदम एक्झॅक्ट समोरच आहे आमच्या. तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करतो मी. सो बघू शकतात हे माउंटन आहे आणि या झाडाच्या पाचच्या साईडलाच किन्नौर कैलास महादेव आहेत. काय ब्युटिफुल व्ह्यू आहे बघा. वेलकम. टाक टाक. सो हा आहे आमचा आजचा स्टे, वेंडरर होमस्टे. किती मस्त अशी पेंटिंग केली आहे बघा, पूर्ण मॅप हिमाचल प्रदेशचा. हा लिव्हिंग रूम आहे त्यांचा. आणि तुम्हाला आता आमची रूम दाखवतो. चला मग गाईस, स्पिती सिरीजचा आपला पहिला पार्ट इथेच थांबवतोय. लवकरच आपला नेक्स्ट पार्ट जो डे 2 पासून स्टार्ट होणार आहे तो तुम्हाला बघायला भेटेलच. तोपर्यंत काही त्याचे शॉर्ट्स तुम्ही बघू शकतातच. सो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच करून दाखवा. बाय.